नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी। आज 17 जुलै। टायटॅनिक जहाजाचा इतिहास कुतूहलाने नेहमी चालला जातो, पण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहास झालेल्या रामदास या बोटीच्या अपघाताविषयी फार कमी लोकांना माहीत आहे। 17 जुलै 1974 SS रामदास बोट दुर्घटना। करुण दुर्घटनेला आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत। याच दुर्घटनेची ही स्मरणकथा। स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाच्या साधनांची कमतरता असल्याने सागरी वाहतुकीचा मार्गच जनतेला स्वस्त आणि सोयीचा होता। मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग 1936 मध्ये तयार झाला तरी जनतेला बोट वाहतूकच सोयीची वाटे। त्याकाळी कोकण किनारपट्टीवरून प्रवासी व मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नजीकच्या कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व छोटी बंदरे बारमाही वाहतुकीमुळे सतत गजबजलेली असणे हेच कोकणचे खरे वैभव होतं। कोकणातील घरचे करते पुरुष व्यवसायानिमित्त मुंबईत आश्रयाला असले तरी संपूर्ण कुटुंबात कोकणात गावाला असल्याने चाकरमान्यांचा प्रवास जलमार्गेच असे। आज नामशेष झालेला गलबत व्यवसाय त्या काळी व्यापारी मालाची वाहतूक करण्यात आघाडीवर होता। पावसाळ्यात फक्त मुंबई शेजारी जलवाहतूक सुरू असायची। कमी वेळात व पैशात प्रवास घडत असल्याने सतत कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांची ये जा सुरू असायची। रेवस, करंजा, उरण, चौल, रेवदंडा, अलिबाग, श्रीवर्धन, दिघी, रोहा, म्हसळा तसेच खेड, मंडणगड, दाभोळ व चिपळूण येथील सर्व मंडळी मुंबईत गिरगाव, भायखळा, लालबाग व परळ या गिरण गावात आश्रयाला होते। परिणामी दर आठवड्याला त्यांचा बोटीने गावाला येण्या जाण्याचा प्रवास असे, तोही रामदासच्या शनिवारच्या विशेष फेरीने। कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोव्यापर्यंत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन या कंपनीद्वारे रामदास, रोहिदास, जयंती व चंपावती या बोटी प्रवासी वाहतूक करीत असत। रामदास बोट मुख्यतः मुंबई ते गोवा मार्गावर नियमित फेऱ्या करीत असे, तर शनिवारी फक्त रेवसची छोटी फेरी करत असत। अशातच भारतीय स्वातंत्र्याच्या 1 महिना अगोदरची सकाळ मात्र कोकणवासियांवर घाला घालणारी ठरली। तो दिवस म्हणजे 17 जुलै 1947 शनिवार व दीप अमावस्येचा होता। मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवसला निघालेली रामदास ही प्रवासी बोट मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या काशाच्या खडकाजवळ वादळात एका महाकाय लाटेची शिकार झाली। तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणाऱ्या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे 625 जण समुद्रात बुडून मरण पावले। या भीषण दुर्घटनेतून 232 उतारूंचा सुदैवाने जीव बचावला। रामदास ही उच्च खानदानीतील 1979 फूट लांब, 29 फूट रुंद व 406 टन वजनाची 1936 मधील स्कॉटलँड बनावटीची 1942 मध्ये युद्ध कार्यासाठी सरकारने घेतली होती। पावसाळी दिवस अजूनही स्वच्छ हवामान असल्याने बोट नेहमीप्रमाणे आपल्या रेवसच्या सफारीला मुंबईहून सकाळी 8:30 वाजता निघाली। वाफेवर चालणाऱ्या या बोटीने सुमारे 9 सागरी मैल अंतर पार करून अर्धा तास झाला होता। बोट खुल्या समुद्रात मार्गक्रमण करताना काहीशी तिरकी चालत होती। साधारणतः रेवसला इतके लोक मुंबईहून एका वेळेस कधीच जात नसत, पण 17 जुलै 1947 रोजी गटारी अमावस्या असल्याने त्या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी उतारूंची खूप गर्दी झाली होती। सुमारे 673 तिकिटे संपली होती। अधिक खलाशी, हॉटेल कर्मचारी आणि अधिकारी मिळून 70 जण, त्याचप्रमाणे ऐन बोट सुटताना उड्या मारणारे फुकटे प्रवासी व तान्ही बालके आदींसह सुमारे 800 प्रवासी बोटीत होते। नेमके याच वेळी काळाने घाला घातला। अचानक हवामानात बदल झाल्याने ताशी 50 मैल वेगाने जाणारे चक्रीवादळ निर्माण झालं। परिणामी जोरदार लाटा, वेगवान वारा आणि पाऊस यांनी रौद्र रूप धारण केलं। बोटीचे कापडी पडदे फाटून त्यातून पावसाचे पाणी आत येऊ लागले। काय होते हे कळायच्या आतच बोटीत पाणी शिरले व बोट बुडून समुद्र तळाच्या दिशेने जाऊ लागली। क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। सुमारे 625 जण बुडून मरण पावले व 232 प्रवाशांचा सुदैवाने जीव बचावला। सुमारे 75 प्रवाशांचे प्राण तेथील स्थानिक मच्छीमारांनी वाचवले। बोटीत अनेक स्त्रिया, पुरुष व बालके होती। दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह देखील सापडले नाहीत। ज्यांचे सापडले त्यांची ओळख पटत नव्हती, तर अनेक मृतदेह माशांनी खाल्ले होते। या बोटीतील प्रवाशांपैकी ज्यांना उत्तम पोहता येत होतं ते त्या दिवशी दुपारी 3 वाजता ससून डॉकच्या किनाऱ्याला लागले। बोटीचे कप्तान शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमबाई खिडकीतून बाहेर पडल्याने वाचले।
शेख पोहत रेवसला गेले व तिथून अलिबाग गाठून त्यांनी मुंबई कार्यालयात तार केली। त्याच दरम्यान पांडू कोशा कोळी हा प्रवासी पोहत मुंबईला पोहोचला। त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिकाऱ्यांना मिळाली, नाहीतर तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणाला गंधवार्ताही नव्हती। रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ, लालबाग व गिरणगाव परिसरातील तसेच गिरगाव भागातील होते। हे सारे मूळ कोकणवासी असल्याने रामदास अपघातातील हानीमुळे मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती। महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमात आमूलाग्र सुधारणा झाल्या। इकडे रेवस बंदरात सुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती। 17 जुलै 1947 सकाळी रेवस येथून मुंबईला रोजच्या प्रमाणे ताजी मासळी घेऊन कोळ्यांची गलबते येत होती। नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास काही कोळी 5 गलबते हकारून निघाले। त्यांच्या गलबतांवर सुमारे 2000 रुपयांची, त्यावेळचे 2000 रुपये म्हणजे आजचा लाखोंचा माल, मासळी होती। 5 गलबतांचा तांडा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाला। रेवस पासून 4-4.5 मैलावर त्यांची गलबते आली असतील नसतील, तोच त्यांच्या दृष्टीला चमत्कारिक दृश्य दिसले। समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य माणसे पोहत असून त्यांच्यातच प्रेते वाहत चालली आहेत, असे भीषण दृश्य कोळ्यांनी पाहिले। त्यांना या प्रकाराची काहीच उलगडा झाला नाही। एवढी माणसे एकाएकी कुठून आली याचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता। कोळी बंधूंनी आपली गलबते झपाझप त्या बाजूला नेली। जी माणसे समुद्रात पोहत जीव वाचवण्यासाठी धडपडत होती त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतांवर घेण्यास सुरुवात केली। त्यावेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतातील 2000 रुपयांची मासे समुद्रात फेकून दिली। माणसाच्या जीवितांपुढे त्यांनी आपल्या मालाची पर्वा केली नाही। हे बुडणारे प्रवासी रामदास बोटीवरीलच होते। कोळी मंडळींनी दृष्टीच्या तापूत दिसतील तेवढ्या माणसांना म्हणजेच 75 जणांना वाचवलं। रामदासच्या दुर्घटनेपूर्वी 1927 मध्ये तुकाराम व जयंती या बोटींनाही अशाच प्रकारे जलसमाधी मिळाली होती। यात एकूण 2000 प्रवासी सागराच्या उदरात गडप झाल्याने टायटॅनिकची आठवण येते। या दोन्ही घटना भीषणच, पण दोन्हीतील फरक म्हणजे टायटॅनिकचे अवशेष शोधायला सुमारे 73 वर्ष गेली आणि बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे 10 वर्षांनी म्हणजेच 1957 मध्ये मुंबईतील बेलॉट पियरच्या समुद्र किनाऱ्यावर आपोआप वाहत आले होते। हे विशेष। सदर दुर्घटनेची कमोडोर मिल्स यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली। BSN कंपनी पुढे सिंधिया कंपनीत विलीन करण्यात आली। बोटीवर वायरलेस यंत्रणा नसल्याचे सिद्ध झाले। परिणामी नंतर मात्र दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसून आली। तसेच नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमारी बंदीचा कायदाही सरकारने घेतला।